तर बघा, साक्षात भगवान विष्णू यांनी हे जग चालवत असताना ज्या अगाध लीलांचा प्रयोग केला त्याचं कलात्मक सादरीकरण म्हणजेच दशावतार. त्यात प्रामुख्याने दशावतारावर पगडा हा रामकृष्णाच्या कथांचा. एक इंटरेस्टिंग कनेक्शन आहे दशावताराचं आणि कोकणाचं, ते जरा तुम्हाला सांगतो. जरी बघा कोकण सृष्टीचा राखणदार हा रामेश्वर असला तरी सुद्धा एकंदरीत या कोकणाचा चालक मालक म्हणजे कोण, तर भगवान विष्णूंचा 6वा अवतार अर्थातच भगवान परशुराम. खरं तर या गोष्टीची कल्पना माझा भाऊ ओमकार याने मला दिली. पण एकंदरीत तुम्ही सुद्धा ही गोष्ट नोटीस कराल की भगवान परशुराम आहेत ना, ती कायमच अंडर एस्टिमेटेड राहिलेले आहेत असं मला वाटतं. एकंदरीत हिंदू मायथॉलॉजी म्हणजेच हिंदू वेद आणि पुराणांचा विचार केला तर करू आपण आपल्या परीने प्रयत्न भगवान परशुराम यांची लीला जगापर्यंत पोहोचवण्याकरिता. त्यातीलच हा एक भाग आहे. तरी बघा, एकंदरीत हिंदू अध्यात्माप्रमाणे यज्ञाच्या पश्चात अखंड जमिनीचा जो भूभाग आहे ना या पृथ्वीवरचा, तो भगवान परशुरामांनी ब्राह्मणांना दान केला. त्याच्या पश्चात आता मोठा प्रश्न होता की त्यांच्यासाठी जमीन कुठे. त्यावेळेला त्यांनी आपला परशु म्हणजे आपलं अस्त्र समुद्रात सोडलं आणि पाणी मागे ढकललं. त्यातून ज्या कोनाड्या भागाची निर्मिती झाली तो आजचा कोकण प्रदेश.